माझ्या बीड जिल्ह्यावर मला खूप अभिमान आहे. पण मला आज वाईट वाटतं आणि माझी खंत आहे की बीड का बदनाम आहे. एक बीडकर म्हणून तुम्ही त्या लोकांना काय उत्तर द्याल, की इथल्या खरंच समस्या काय आहेत? याच्यावर काम करण्याची गरज आहे आणि इथे अशा घटना वारंवार का घडतायत? हा प्रश्न जो आहे ना, तो प्रश्न मला थोडासा दुःखी करतो. कारण मी बीडची वकील आहे. बीडचे लोक इतके प्रेमळ आहेत, इतके धाडशी आहेत, इतके कष्ट करणारे आहेत, इतके कष्ट करतात की आज 12 लाख लोक ऊस तोडायला पूर्ण राज्याचे कारखाने सांभाळतात. मला सांगा, जे लोक कष्टासाठी पाठीवर बिराड घेऊन वर्षातले 6 महिने बाहेर जातात, ते लोक काय वाईट असू शकतात? माझ्या बीड जिल्ह्यावर मला खूप अभिमान आहे. हा स्त्रीधार्जिन जिल्हा आहे. या बीड जिल्ह्याने अनेक स्त्रियांना नेता केलाय, अनेक स्त्रियांना खासदार केलंय, आमदार केलंय, मंत्री केलंय. पण मला आज वाईट वाटतं आणि माझी ही खंत आहे आणि माझा हा म्हणजे थोडं निषेधार्ह मला वाटतं या बाबतीत की बीड का बदनाम आहे. काय बीडमध्ये घटना घडल्या त्या दुःखाच्या आहेत, प्रचंड शोकाच्या आहेत. पण बीडच्या काही लोकांनी त्या घटनांचं इतकं मोठं म्हणजे रूप केलेलं आहे. आज आत्ता जी घटना घडली पुण्यामध्ये, त्या 2 घटना गाजतायत सगळीकडे. एका लहान चिमुकलीवर अत्याचार झाला. मग तेव्हा तुम्ही असं नाही म्हणत की पुणे हे वाईट आहे किंवा एखादी घटना दुसऱ्या कुठल्या शहरात झाली, नाशिकमध्ये, साताऱ्यामध्ये, मी त्यांना वाईट नाही म्हणत आहे, तेव्हा तुम्ही त्याला फोकस नाही करत. पण त्याच काळात जेव्हा एवढ्या भयानक घटना रंगत असताना बीडमध्ये एखादी घटना घडली की बीड 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 बीड. ठीक आहे, आम्ही डोंगरातले लोक आहोत, कमी रोजगार आहे, थोडे वागायला धाडशी आहोत, पण आमच्या एवढं प्रेमळ कोणी नाही. तर त्यात बीडची बदनामी का? त्या घटनेची बदनामी झाली पाहिजे ना, बीडनी काय केलं.